शुभ सकाळ कोल्हापूरकर, नमस्कार. या 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 गरम नाश्ता करायला आपल्या शोभराजवणी काय घेतलंय? थालीपीठ आणि चटणी ठेचा. आणि मी घेतली गरमागरम आंबोळी. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन स्पेशल मॉन्सून जर्नीमध्ये, जो होणार लाल परीने. तर मंडळी, 2 वर्षापूर्वी मी एक प्रवास केला होता कोल्हापूरवरून. कोल्हापूर ते पणजी मार्गे चंदगड, दोडामार्ग आणि पोटात गोळ आणून सोडणाऱ्या अशा भयानक तिलारी घाटाने. आणि तो प्रवास आजच्या दिवसामध्ये देखील एकदम अविस्मरणीय. गेल्या वर्षी मी पुन्हा तुरुट करणार होतो, परंतु रोडच्या कामकाजामुळे एसटी जात नव्हती, एसटी बंद होती. परंतु आज तुम्हाला पुन्हा एकदा तोच प्रवास, तोच घाट, तीच बस आणि तोच एक थरारक अनुभव नक्कीच पाहायला मिळेल आजच्या एका नवीन स्पेशल प्रवासामधून. तर आज पुन्हा एकदा तीच जर्नी होणार आहे कोल्हापूर ते पणजी मार्गे रामघाट, ज्याला प्रेमाने बोलू आपण तिलारी घाट. या 2 वर्षांमध्ये रोडची कंडिशन काय? कारण मागे प्रवास केला होता तर रोडचं कामकाज सुरू होतं गडिंग्लज, चंदगड, तिलारी या मार्गावरती. आता ते बांधकाम कसं झालं आहे आणि घाटातला प्रवास नेमका कसा होतोय मान्सून मध्ये, तो तुम्हाला पाहायचा आहे की नाही? मग सर्वांनी आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. उद आई उद 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 आई उद. आपली कोल्हापूर पणजी मार्गे चंदगड, तिलारी, दोडामार्ग बस पूर्णपणे तयार. जुनी बस BT 3552. कोणता विभाग? कोल्हापूर. आणि कोणत्या डेपोची गाडी? कोल्हापूर आगार. जुन्या बसमध्ये जी सिस्टीम होती दरवाजाची, ती तुम्हाला या बसमध्ये पाहायला मिळेल. कोल्हापूरवरून या बसचा टायमिंग आहे ठीक सकाळी 9:30 वाजता. आणि 9 वाजता गाडी लागली पायलटला. बस प्रवासी 50% पूर्णपणे गाडी भरली. पण आपली सीट मात्र रिझर्व होती, ती म्हणजे लाडकी कॅबिनची. कारण या गाडीचे जे चालक आहेत, आमचं बोलणं काल रात्री झालं होतं की गाडी पूर्णपणे पॅक जाते, फक्त केबिनसाठी जरा आमच्या एसटी प्रेमींना जागा द्या. आणि त्या चालकांनी आमचं ऐकलं, आम्हाला जागा मिळाली. कारण मी एकटा नसून आपले शोभराज भाऊ देखील आहेत या प्रवासामध्ये. आपले बस चालक दादा तयार. माऊली, आपलं नाव? किरण पागडी, राहणारे कोल्हापूरचे. मागच्या वेळेस प्रवास केला होता कोल्हापूर आगाराचे चालक श्रीकांत पाटील. आणि त्या दादांची जी काही चालकगिरी होती तब्बल 10 लाख लोकांनी पाहिली. मग यावेळी यांची चालकगिरी पाहिजे की नाही, तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला चला कोल्हापूर, बाय बाय. भेटूया एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. आई अंबाबाईचं नावच घेत आपल्या पणजी प्रवासाला सुरुवात करूया. बोला आई अंबाबाईचा जय देव. छत्रपती श्री राजश्री शाहू महाराज नगरी यांच्या कोल्हापूरमधून कोकणात तसेच गोवा राज्यात जाण्यासाठी एसटीच्या अनेक बसेस धावतात. काही गगनबावडा, होंडा घाट, तर काही आंबोली मार्गे. काही गगनबावडा, होंडा घाट, तर काही आंबोली मार्गे. परंतु दक्षिण कोल्हापुरातून थेट गोवा राज्य शेजारी असलेला जवळचा मार्ग तो दोडामार्ग आणि तिलारी घाट. एकूण प्रवासाचे अंतर 220 किलोमीटर. 3 राज्यातून प्रवास करणारी एकमेव एसटी बस, जी सकाळी 9:30 वाजता कोल्हापूर CBS मधून रवाना होते. जाणारा मार्ग कागल, निपाणी, गडिंग्लज, चंदगड, तिलारी घाट, दोडामार्ग आणि पणजी. या 220 किलोमीटर प्रवासामध्ये अनेक निसर्गाच्या गोष्टी पाहावयास मिळतात. दक्षिण कोल्हापूरचे दर्शन, सह्याद्रीच्या कुशीत बसलेले चंदगड, तर दाट धुक्यांमध्ये हरवून गेलेला अवघड वळणांचा रामघाट म्हणजेच तिलारी घाट, जो सह्याद्रीच्या डोंगर रांगेत निसर्ग सौंदर्याने नटलेला रोमांचकारी आणि अविस्मरणीय ठरतो. या प्रवासामध्ये अजून मजा येणार, कारण निपाणीनंतर जे आपल्याला दृश्य बघायला मिळेल त्याने तन मन नक्कीच प्रसन्न होऊन जाईल.
पणजी मार्गे चंदगड, तिलारी, दोडामार एकूण प्रवासाचे अंतर आहे 205 किलोमीटर आणि आतापर्यंत 1 तासामध्ये 40 किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली कर्नाटकातल्या निपाणी बस स्थानक या ठिकाणी येऊन. निपाणी बस स्थानक या ठिकाणी येऊन एस टी महामंडळाच्या एका साईडला बसेस लागतात आणि पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्या NWKRTC बस. आता आपली बस पूर्णपणे पॅक होणार चंदगड गडहिंग्लजसाठी प्रवासी वर्गांची जायला. निपाणी पासून 5 किलोमीटरवरती आपले एक सबस्क्रायबर भाऊकी आहे प्रशांत शिंदे. काल आम्ही प्रवास करून आलो होतो नागपूर ते कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसची आणि संध्याकाळी खास आम्हाला 35 किलोमीटरचा प्रवास करत भेटायला आले कोल्हापूरला आणि येते वेळी छोटीशी भेटवस्तू म्हणून त्यांनी मिठाई आणली होती. तर प्रशांत साहेब बघा तुमची मिठाई दिसते कुठं माहिती का? निपाणीमध्ये. निपाणी ही मिठाई मी एकटा खाणार नसून आपले चालक वाहक कंटिन्यू रात्रंदिवस आपल्या सेवेसाठी तत्पर असतात त्यांना देखील दिली जाईल. खास भेट घ्या. थोडी थोडी मिठाई घ्या. कुठली हवी ती उचला. घ्या अजून घ्या अजून घ्या घ्या की हो. निपाणी मधून निघत तवंदी घाटाला सुरुवात होते. बेळगाव दिशेने न जाता गडहिंग्लजचा प्रवास सुरू होतो. ढगाळ वातावरण, हिरवेगार शेत आणि समोर एकेरी डांबरी रस्ता. या प्रवासादरम्यान संत बाळूमामांच्या मेंढरांचे दर्शन होते. अनेक भक्तगण यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. बाळूमामाच्या नावानं भैरी देवाला नमस्कार करून बाहेरचे दृश्य बघता गडहिंग्लज गावात प्रवेश केला. वेलकम टू गडहिंग्लज. माझं गडहिंग्लज माझा अभिमान. 2 तास पूर्ण झाले आपल्या प्रवासाला आणि आतापर्यंत जर्नी पूर्ण झाली ती म्हणजे 70 किलोमीटर. पणजीसाठी अजून 150 किलोमीटरचा प्रवास घटायचा आहे. मला वाटलं होतं की आपला प्रवासाचं अंतर आहे 205 टोटल, परंतु मी काउंटिंग केलं फक्त म्हापशापर्यंत. सॉरी मापुसापर्यंत आणि पुढचे 15 किलोमीटर पकडलंच नाही. तेव्हा जाऊन आपली जर्नी पूर्ण होते. कोल्हापूर ते पणजी एकूण 220 किलोमीटरची जर्नी. गडहिंग्लज बस स्थानक एकूण 11 फ्लॅटचे बस स्टँड. आपली गाडी लागली आहे फ्लॅट क्रमांक 4 नंबरला, ज्या पास होतात चंदगड, कोवाड, नेसरी, कुमरी, सरोरी आणि आपली पणजी दोडामार्ग. गडहिंग्लज कर्नाटकच्या सीमेवर असून 4 दिशेने जाऊ शकता. कोल्हापूर, निपाणी, पुढे संकेश्वर, आजरा, उत्तूर या दिशेने देखील. कोण कोण व्हिडिओ बघताय गडहिंग्लज मधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचा अभिमान आमचं गडहिंग्लज.
स्वागतम सुस्वागतम. दक्षिण कोल्हापूरच्या या पश्चिम महाराष्ट्रातले शेवटचे टोक ते म्हणजे चंदगड तालुका जिल्हा कोल्हापूर. आपल्या एस टी महामंडळाची अनेक बसस्थानकं आहेत, पण या सर्वमधून 2 बसस्थानकं अशी एक ऑस्कर दिला पाहिजे. एक कोकणी भागातला वेंगुर्ले बसस्थानक आणि दुसरे ते म्हणजे चंदगड बसस्थानक. निसर्गाची किमया सह्याद्रीच्या कुशीत बसलेला हा चंदगड गाव, चंदगड तालुका आणि हे चंदगडचे बसस्थानक. पाऊस पडतोय पण तरी सुद्धा तुमच्यासाठी हा व्हिडिओ सुरू राहणार, कारण चंदगडचं बसस्थानक पाहणे सगळ्यांच्या नशिबी नाही. जे कोणी या भागात राहणारे आहेत तेच खरे अर्थाने सुखी जीवन जगतायत. एक प्रकारे बोलू शकतो आपण सुशेगात जीवन. एकूण 6 प्लॅटचे बस स्टँड आहे, स्वच्छ, नीट अँड क्लीन, कुठेही घाण कचरा सापडणार नाही. सध्या तरी 4 गाड्या लागल्या आहेत. एक गाडी निघाली आपली पणजी, ही राजगोळी, ही बेळगाव आणि सगळ्या लालपऱ्या आहेत तिकडं. म्हणजे अशा MS बॉडीच्या गाड्या खूप कमी प्रमाणात आहे कोल्हापूरमध्ये, स्पेशली गडिंग्लज, आजरा या ठिकाणी. अशा टाटाच्या लालपरी बसेस, ही BT, ही पण BT. पुढे भविष्यामध्ये या बसेस पाहायला मिळतील किंवा प्रवास करायला मिळेल की माहीत नाही, परंतु येस जर्नी, विजय लट्टे आणि भूषण द एक्सप्लोरर यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की हा प्रवास अनुभवू शकता. कोणत्या? या BT सिरीजच्या बसमधून. जे कोणी राहणार आहे चंदगडचे, जरा नक्की कमेंट करून सांगा की या ठिकाणी कोणती भाषा बोलली जाते. कोल्हापुरी बोलली जाते, बरोबर आहे, त्यासोबत चंदगडी आणि कोकणी भाषा देखील काही प्रमाणात बोलली जाते. आणि इथे सुद्धा गावड्या आडनावाची माणसं असत. चंदगड नंतर खऱ्या अर्थाने सह्याद्रीच्या प्रवासाला सुरुवात होते. तिलारी नगर येथे गाडीला थांबा असून चहा नाश्ता होईल आणि मग तिलारी घाट सुरू. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला. मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे. मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे. अंग अंग मोहरताना रंग गोंधळा. चला राव, पाऊस आला. तिलारी नगरला गाडी पोचली ठीक दुपारी 1:45 आणि पावसाने जी काय जंगी बॅटिंग सुरू केली. 6पे6, 4पे4. आणि या जंगी मॅच मध्ये गरमागरम चहा झालाच पाहिजे. आमच्या मालवणी माणसाचं हॉटेल आपल्या बसने घेतलंय 15 मिनिटाचा जेवणासाठी ब्रेक. बरेचसे प्रवासी चहा नाश्ता जेवण करतायत, पण आम्ही मात्र ठरवलं की जेवायचं मस्त की गोव्यात. कसा मासे रगडतलो, मासे. कोल्हापूरवरून निघाल्यापासून तुम्ही आतापर्यंत रोड संपूर्ण पाहिला की रस्त्यात कुठेही खड्डे म्हणा किंवा कुठेही कामकाज मोठ्या प्रमाणात सुरू नाही. मागे प्रवास केला होता तेव्हा चंदगडच्या अलीकडे इथपर्यंत कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू होतं, पण बहुतेक टप्प्याटप्प्यामध्ये झालंय आणि काही टप्प्यामध्ये डांबरीकरण. याचाच अर्थ की जे कोणी या रूटने प्रवास करणारे आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट की प्रवास करू शकता, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आता पुढे समजेल. तिलारी घाटामध्ये पूर्ण तन मनात धडकी भरवणारा घाट आहे तिलारी घाट. आपल्यासोबत अजून एक बस जॉईन झाली, सावंतवाडी बेळगाव मार्ग सेम, दोडामार्ग तिलारी. नाही म्हणता वडापाव शेवटी खाल्लाच. कसं राहू? एक नंबर. कोण बनवता तुमचे शेफ? कोण वड्याचे वडे कोण बनवता? वडेपाव कोण बनवता? हे मेन शेफ आहेत. धन्यवाद. मस्त वडापाव. हॉटेल दत्तप्रसाद या ठिकाणी मस्तपैकी पोटभर चहा नाश्ता झाला. नाव आपलं माऊली? महेश. यांचं मुळगाव बेडशी. आता इथे होतं स्थायिक ठिकाणी. तुम्ही सगळे कुटुंब असा सगळे? अरे वा. कधी या रोडने आला तिलारी नगर बरोबर मेन मुख्य ठिकाण आहे हॉटेल दत्तप्रसाद. श्री रवनाथ प्रसन्न, श्री माऊली प्रसन्न. धन्यवाद. तिलारी घाट केवळ घाट मार्ग नाही तर तो निसर्ग आणि मानव यांच्यातील सुसंवादाचे मुख्य प्रतीक. राज्य शासनाकडून जून ते ऑक्टोबर या कालावधीत जड वाहनावर बंदी घातली जाते, कारण अवघड वळणे, अरुंद रस्ता आणि गाडीवरचा ताबा सुटू शकतो. तसेच डोंगर परिसर, जंगल असल्याने हत्ती, बिबट्या, हरण, अनेक जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावर असतो. तिलारी घाट सह्याद्रीच्या कुशीत, निसर्ग दाटलेला शांततेच्या नशीत. कोल्हापूर सोडून निघालो एक दिवस, गोव्याच्या स्वप्नात घाटात मिळाला
एक मुख्य श्वास. तिलारी घाट म्हणजे निसर्गाचं दार. अहो, कोकण गोव्यात जाऊन मिळेल माशाचा सार.
तुम्हाला खूप खूप म्हणजे खरंच मानलं पाहिजे. प्रत्येक टर्निंगला जो तुम्ही गेअर बदलत गेला आहे, कारण टू व्हीलरने तुम्हाला लय त्रास दिला आज, पण तुम्ही संयम मात्र सोडला नाही. धन्यवाद, खरंच खूप खूप धन्यवाद. तिलारी घाट आपला राम घाट. घाटातला प्रवास मी अनुभवला, तुम्ही सुद्धा अनुभवला, पण माफ करा धोक्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कास पूर्णपणे आपली ब्लर झाली. हरकत नाही, परंतु एक लाईक आपले चालक दादा किरण दादा यांच्यासाठी नक्की झालं पाहिजे. कारण जाताना येताना टू व्हीलरवाले ज्या आहेत आलेत पर्यटक गोवा फिरायला, कर्नाटक फिरायला, असे काय टर्निंगला गाडी मारायचे, चालक दादांचा संयम मात्र तुटला नाही. त्यांनी प्रत्येक टर्निंगला जे काय 2 वेळा गेअर बदलले, मानलं पाहिजे. मागच्या वेळी प्रवास केला होता त्या गाड्यांची संख्या कमी होती, पण ह्यावेळी मात्र वाढली. पण काही म्हणा, गणरायाच्या कृपेने तिलारी घाटातला प्रवास अतिशय सुखरूपपणे सुरळीत पार पडला. लोकेशन दोडामार्ग बस स्थानक, आणि या ठिकाणी आपली गाडी पोहोचली ठीक दुपारी 3:30 वाजता. म्हणजे आतापर्यंत आपल्या प्रवासाला 6 तास पूर्ण झाले. अजून गाठायचा आहे 35 किलोमीटरचा प्रवास पणजीसाठी. या बसचे बस वाहक आपल्यासोबत आहेत. दादा, तुम्ही कधीपासून या रूटवरती आहे? आता बस चालू झाल्यापासून? एक महिना झाला. 1 महिना झाला. आणि जेव्हा प्रवासी म्हणजे बस चालू नव्हती, त्या प्रवासी वर्ग कसे म्हणजे मॅनेज करायचे कोल्हापूर जाण्यासाठी? ते इतर मार्गाचा वापर करत आपल्या वेंगुर्ला आंबोली मार्गे. आंबोली मार्गे, नंतर इकडे बेळगाव साईडने प्रवास करत. अच्छा, म्हणजे आता ही म्हणजे हा मार्ग पुन्हा सुरू झाला, प्रवाशासाठी फायदेशीर आहे. फायदेशीर आहे. दोडामार्गमधून बघताच काय, कमेंट करा मला बेगीने. पणजी प्रवास पूर्ण झाला. चला दादा, खूप छान वाटलं प्रवास करून. पुन्हा एकदा नक्की प्रवास करून नवीन प्रवासामध्ये. चला भाऊ, धन्यवाद. सायंकाळी 5 वाजता आपली बस पोहोचली पणजी KTC बस स्टँडवरती, आणि नंतर मग बस रवाना झाली त्याच्या पार्किंग स्लॉटमध्ये. आणि नंतर जो काही तुफानी पाऊस पडला गोव्यामध्ये, शुभ्रज भाऊ गेले थेट आपल्या घरी पुणे साईडला, आणि मी आलो मंगळूर ट्रेनने प्रवास करायचा मुंबईसाठी. एक सांगायचं होतं व्हिडिओमध्ये, म्हटलं सुरुवातीला सांगूया, पण नको, पूर्ण प्रवास झाला की सांगूया. आम्ही जो पूर्ण शूट प्रवास केला कोल्हापूर ते पणजी, हे संपूर्ण व्हिडिओ शूट आणि संपूर्ण प्रवास बस चालक आणि बस वाहक दोघांच्या रीतसर परवानगीने आम्ही व्हिडिओ शूट केली आहे. आणि त्यांच्या परवानगीने आम्हाला संपूर्ण प्रवास तुमच्यासमोर दाखवता आला. कारण कसं माहिती का, या घाट प्रवासामध्ये चलचित्रीकरण करणे अतिशय धोकादायक ठरू शकते. म्हणून चालक आणि वाहक दोघांना पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि संपूर्ण प्रवास हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकला. तर कोणी कोणी या तिलारी घाटामधून प्रवास केला आहे, स्पेशली हेवी गाडी घेऊन, 2 व्हीलर 4 व्हीलर जातात म्हणा, पण हेवी गाडी घेऊन कोणी कोणी प्रवास केला आहे, तुमचा नक्की अनुभव सांगा. आणि कोल्हापूर ते पणजी मार्गे चंदगड, दोडामार्ग, तिलारी एकूण 2 बसेस धावतात. सकाळी 7:30 वाजता आणि दुसरी जिने आपण प्रवास केला 9:30 वाजता. आणि फक्त दोडामार्ग पर्यंत प्रवास करत असेल तर एकूण 4 शेड्यूलचे बसेस आहेत. सकाळी 7:30, सकाळी 9:30, दुसरी 12 काय 12:15 आणि चौथी 3:15 वाजता दुपारी. मग तुम्हाला कोल्हापूर ते पणजी हा तिलारी घाटातला प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास काय करूचा लाईक करून सर्वांना शेअर करा. ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल मॉन्सून स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.